आपले बारामतीमधील एकमेव चॅनेल ARS न्यूज आपला राजेश शिंदे या नावाने प्रसिद्ध असून या चॅनेलचा संपादक राजेश शिंदे आपले या पोर्टलमध्ये स्वागत करत आहे। आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त 26 जानेवारी इसवी सन रोजी महात्मा गांधी बालक मंदिर सांस्कृतिक कार्यक्रम प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे। त्या विद्यार्थ्यांचे सत्कार इथे आता आपण पाहणारच आहे, पण त्याच्यानंतरनं आपण या महात्मा गांधीचे शिक्षक लोक वर्ग इथे जमा झाले असून त्यांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहेत। धन्यवाद सर, नमस्ते। धन्यवाद। सर्वप्रथम नमस्कार। सर्वप्रथम 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज ध्वजारोहण प्रसंगी जो रेल्वे ग्राउंड इथे समारंभ आयोजित केला होता, त्याच्यामध्ये आमच्या महात्मा गांधी बालक मंदिर या शाळेमध्ये आम्ही जो उपक्रम राबवला, माननीय मुख्याध्यापिका सौ उषा आडवा मॅडमने आम्हाला प्रोत्साहित करत आम्हाला लेझिम पथक बसवायला सांगितलं। अथक परिश्रम आमच्या विद्यार्थ्यांनी करून 15 ते 20 दिवसामध्ये जवळजवळ 80 विद्यार्थिनी आणि 8 विद्यार्थ्यांचं पथक होतं। त्यांनी उत्तम सराव करून आम्हाला हे ट्रॉफी आणि हे सर्टिफिकेट मिळवून दिलेलं आहे प्रथम क्रमांकाचं। तर आम्ही आमचं सौभाग्य समजतो की आम्हाला असे विद्यार्थी मिळाले, आम्हाला असे मार्गदर्शक मिळाले आणि आम्हाला सर्व आमच्या पालकवर्गाचे खूप खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। 1955 साली स्थापन झालेली आमची ही महात्मा गांधी बालक मंदिर ही शाळा आधीपासूनच चर्चेमध्ये होती आणि उत्तरोत्तर त्याचा जो छोटासा वेल लावला होता, आज तो गगनावरी गेलेला आहे। आणि आज विशेष आनंद होतो की दरवर्षी आम्हाला 3रा उत्तेजनार्थ किंवा 2रा नंबर मिळायचा, पण इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी दिव्यमान अशी कामगिरी करून प्रथम जे नंबरचं जे पारितोषिक आहे ते खेचून आणलेलं आहे। याच्यामध्ये जे प्रांत अधिकारी होते आणि इतर अधिकारी होते त्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि भरभरून कौतुक करून त्यांच्याबरोबर खूप फोटो काढलेले। विद्यार्थ्यांना कशाहीपेक्षा आपल्या शिक्षकांचा जिथे गौरव होतो, आपल्या शाळेचा गौरव जिथे होतो, ती जागा प्रिय असते आणि आम्हाला विद्यार्थी प्रिय असतात। आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक, ह्यांच्यामध्ये आम्ही जे रुजवलेलं आहे ते थोड्या थोड्या अंतराने ते त्यांच्यामध्ये पुन्हा परावर्तित होईल आणि ह्याच्यामध्येच कोणतरी पुढे एक उत्कृष्ट लेझिम पथक बसवणारा, कोण उत्कृष्ट वादक घडू शकेल। तर अशी संधी आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी पुन्हा एकदा आमच्या शाळेचे, आमच्या मुख्याध्यापकांचे आणि विद्यार्थी पालकांचे खूप खूप आभार मानतो। तसेच मला मदत करणाऱ्या माझ्या शाळेतील माझे सहकारी शिक्षक, सेविका यांचेही विशेष आभार मानतो। आमचे अधीक्षक ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि तर प्रॅक्टिसच्या वेळेस पण ते स्वतः आलेले, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन, आभार। आणि तुमच्या चॅनलनं आम्हाला बोलण्याची, आम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। सर, तुम्ही दाखवू शकता का व्यवस्थित? हे आम्हाला सन्मानचिन्ह आणि जे प्रशस्ती पदक मिळालं आहे। त्याची तयारी कशी करून घेत होता तुम्ही सर? सर, खरं सांगायचं तर आमची शाळा वर्ग जरी मोठे असले तरी आम्हाला एक ग्राउंड नाही आहे, पण आम्हाला आमचे जे टेरेस हॉल होता तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि मागील 1-2 दिवसापूर्वी आम्ही येऊन इथं ग्राउंडवर सराव केला की विद्यार्थ्यांना कुठं त्या नेमकी थांबायचं, त्यांचा अंदाज चुकायला नको, यासाठी आम्ही त्यांना उन्हात आणलं होतं। एकदा आम्ही प्रॅक्टिस घेतली आणि आम्ही पुन्हा शाळेत जाऊनच प्रॅक्टिस केली। दिवसभर आम्ही 3 नंतर आणि शेवटच्या 2-3 दिवसात आम्ही 1-1.5 नंतर आमच्या वर्गांची व्यवस्था करून आमच्या मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार आम्ही हा सराव केलेला आहे। तुम्हाला असं वाटतंय का आपल्याला ग्राउंड असावं? ग्राउंडची मदत करू शकता का तुम्ही शासनाला? शासनाला करू शकतो, पण कसं आहे, जर जिद्द असेल तर सगळं होतं। त्याच्यामुळे जागेचा इतका प्रश्न असं मला वाटत नाही आणि आहे इच्छा, आता होणार आहे। हायस्कूल पण आमचे एक्सटेंड करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर आज नाही या गोष्टी उद्या होतील आणि डझंट मॅटर की जागा छोटी आहे, पण माझ्या सहकारी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी त्याचा खूप छान उपयोग करून घेतला। कारणं सांगायची नाहीत, यश मिळालंय ते महत्त्वाचं। मॅडम नमस्ते, आपलं नाव सांगू शकता? माझं नाव आहे उषा अनिल आढाव, मी प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका आहे। सर,
आज आमच्या या शाळेतल्या 1ली ते 4थी म्हणजे 3री ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं लेझिम पथक सादरीकरण केलेलं आहे. आणि आमच्या या शाळेतले जे भोरगे सर, देवकाते मॅडम यांनी उत्कृष्ट असं हे लेझिम पथक बसवले आहे आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं आहे. त्याबद्दल मी शाळेतर्फे त्यांचे आभार मानते आणि स्वागत करते. अरे वा, छान. अजून कोण बोलणार आहे का? बरं या सर. सरांविषयी विषय सांगायचं म्हणले, हे शिक्षक मला या शाळेमध्ये या MS हायस्कूलमध्ये शिकवायला होते आणि त्यांची आपण या संदर्भात प्रतिक्रिया घेऊया. सर नमस्ते, आपलं नाव सांगू शकता का? मी विजय कृष्णा सोरणे, VK सोरणे म्हणून बारामती परिसरामध्ये आणि बारामतीच्या MS हायस्कूलमध्ये प्रामुख्याने ओळखतात मला. सध्या मी महात्मा गांधी बालक मंदिर या शाळेमध्ये सध्या संस्था अधीक्षक म्हणून काम करत आहे. गेले 3 वर्ष या शाळेमध्ये मी अधीक्षक म्हणून काम करत आहे. या शाळेमध्ये असणारा जो स्टाफ आहे साधारणपणे 50 लेडीज आणि 4 जेंट्स शिक्षक आहेत. पण इतक्या एकसंघ स्टाफ माझ्या आयुष्यामध्ये कुठेही पाहिलेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे हे कर्तव्यदक्ष सर्व स्टाफ आहे आणि याला प्रेरणा त्या शाळेचे मुख्याध्यापक प्रामुख्याने त्या कोणत्या ठिकाणी कोणता शिक्षक चांगल्या प्रकारे काम करेल ही जी त्या शिक्षकामध्ये चांगले गुण ओळखणे क्षमता या मुख्याध्यापक सौ आडा मॅडमच्याकडे आहे. त्यांनी ह्या लेझिम पथकाला अतिशय सुंदर अशी प्रेरणा दिली आणि हे पथक ह्या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंडवर सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर अतिशय सुंदर पद्धतीने हे प्रदर्शन केलं. याबद्दल शाळेच्या वतीने त्या लेझिम पथकाचे आणि त्याला कोच करणारे सौ देवकाते मॅडम, श्री बोरगे सर आणि कोण होतं, साबळे सर होते, या सर्व टीमचे आणि त्या विद्यार्थ्यांनी ही जी विद्यार्थी आहेत हे साधारणपणे 8 ते 10 वर्षाच्या आतील विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या पायांमध्ये आणि हातामध्ये हे कौशल्य निर्माण करण्याचं ह्या बोरगे सरांचं अतिशय मनाव तितके आभार मानावं. एवढे बोलून मी थांबतो. ठीक आहे. हॅलो, आता आपण काय करूया, या पुढे आपण ज्यांनी भाग घेतला आहे, मुलींनी भाग घेतला आहे, मुलांनी भाग घेतला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन या. कोण बोलणार आहे? दीदी, आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी किती तू परिश्रम घेतलेला आहे, किती वेळा तुम्ही प्रॅक्टिस केलेली, सांग बरं प्रेक्षकांना आपल्याला. बोल सर. साधारण माझं नाव अर्णा मितोडकर आहे आणि मला साधारण आहे ना थोडे दिवस सर लागले कष्ट करायला आणि हे सगळं आमच्या भोरगे सरांमुळे झाले. तर मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. नमस्कार, माझे नाव निष्कर्ष श्रीकांत कडाळे आहे. आम्ही खूप कष्ट घेतले आहे लेझिमसाठी. मी भोरगे सरांमुळे आम्ही सगळं शिकलेलं आहे. धन्यवाद सर. माझे नाव आदिती संजय सोनवणे. आम्ही लेझिमची प्रॅक्टिस इतके दिवस केली की त्यावर आमचं सगळंच असं नीट व्हायला लागलं आणि भोरगे सरांमुळे आम्हाला ही सगळं बघता आलं. त्यामुळे धन्यवाद भोरगे सरांचे. हां, हाय, माझे नाव रितिका विनोद सोनवणे. हे सगळं भोरगे सरांमुळे झाले कारण आम्ही इतके दिवस याची प्रॅक्टिस केली. त्यांनीच आम्हाला सगळं शिकवलं. माझे त्यांना धन्यवाद. माझे नाव कार्तिकी धनंजय बारोकर. हे आमचे सर. आम्ही दररोज प्रॅक्टिस घ्यायचो वर जाऊन आणि सरांसाठी खूप खूप धन्यवाद. माझे नाव श्रेया संतोष बैरट. मी आमच्या भोरगे सरांमुळेच शिकला आहे. आम्ही सगळं सरांचे आम्ही खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपल्या काय प्रतिक्रिया आहे काय? नमस्कार, माझे नाव श्रद्धा अमित तोडकर. माझी मुलगी बालकमंदिर शाळेत शिकत आहे. खूप कमी वेळामध्ये सरांनी खूप छान त्यांचं लेझिम पथकाचा हे प्रात्यक्षिक बसवलेलं आहे. सरांचे खरंच खूप कष्ट आहेत यामागे. मागेही त्यांनी डान्सचा कार्यक्रम गॅदरिंगमध्ये खूप छान प्रकारे सादरीकरण केलेले होते.
सर वारंवार मुलींना यासाठी प्रेरित करत असतात की त्यांनी पुढे जाऊन काहीतरी शिकले पाहिजे. त्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी असेच पुढे त्यांचे शाळेसाठीचे जे प्रयत्न आहेत ते चालू ठेवावे. धन्यवाद सर. या वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्कार. तर आपण या बालक मंदिर शाळेमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आपण मुलाखत घेतली होती. तर या मुलाखतीमध्ये असं कळून आले की सर्व लहान 4थी ते 3री मुलांनी खूप परिश्रम घेतलेला आहे आणि त्यांना एक प्रथम क्रमांक मिळाला आहे. तरी मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की या मुलांना परत पुढं त्यांचे भविष्यात त्यांनी मोठमोठे कार्यक्रम आणि मोठमोठे ढोल ताशे वाजवून त्यांचे जे उद्देश आहे की डॉक्टर इंजिनियर व्हायचे ते त्यांनी पार करावे. या उद्देशाने मी या चॅनलच्या माध्यमातून त्यांना अभिनंदन व काँग्रेस करतो व या ARS न्यूजला आपण सर्वांनी लाईक सपोर्ट आणि सबस्क्राईब करावे एवढं सांगून थांबतो. थँक्यू. बंद कर. एक ट्रॉफी द्या. आपण खाली बसू म्हणजे त्यांना काढून झालं खाली बस तिथं मागे सगळे झालं
RSP सिग्नल पथक. चला कमांडर पुढे यायचा आहे दोघांनी. सिग्नल पथक आणि पथक. राहुल मधने यांनी आपल्याला संचलनासाठी जिप्सी गाडी दिलेली होती. राहुल मधने आपण आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी मॅडम हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात या ठिकाणी 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा या ठिकाणी परेड संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम ध्वजारोहण. त्यानंतर ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट कार्यक्रम या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यामध्ये प्रथम क्रमांक महात्मा गांधी बालक मंदिर महात्मा गांधी बालक मंदिर लेझिम पथक. कोणत्याही व्यक्तीचा गौरव हा त्याच्या कुळाने किंवा वंशाने होत नसतो तर त्याच्या कर्तृत्वाने होत असतो. महात्मा गांधी बालक मंदिर लेझिम पथक. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. आपला लाख लाख धन्यवाद. चला पटकन. त्यानंतर सांस्कृतिक क्रमामध्ये द्वितीय क्रमांक आपण विभागून दिलेला आहे. हायस्कूल बारामती घोष पथक आणि बारामती कला क्रीडा फाउंडेशन यांना पण 2 क्रमांक विभागून दिलेला आहे. धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर MS हायस्कूल बारामती घोष पथक द्वितीय क्रमांक आणि बारामती कला क्रीडा फाउंडेशन कराटे आपण द्वितीय क्रमांक विभागून घ्यायचा आहे. चला द्वितीय क्रमांक MS हायस्कूल बारामती घोष पथक आणि बारामती कला क्रीडा फाउंडेशन कराटे पथक आपल्याला दुसऱ्या क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण कौतुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेरणा देण्यासाठी आपण या ठिकाणी बक्षीस देत आहोत. त्यानंतर सांस्कृतिक क्रमांकमध्ये तृतीय क्रमांक MS हायस्कूल बारामती लेझिम पथक. चला पुढे यायचं आहे. MS हायस्कूल लेझिम पथक तृतीय क्रमांक. MS हायस्कूल बारामती RS